बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. वसुलीच्या गुंडांचा बंदोबस्त करा, अन्यथा मनसे स्टाईलने धडा शिकवू, प्रसाद पाटील. कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस फायनान्स कंपनीच्या बेकायदेशीर वसुली पद्धतीमुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. वसुलीच्या नावाखाली गुंडांच्या टोळ्या नेमून जनतेला धमकवणे, महिलांशी अश्लील वर्तन करणे, घरात जबरदस्ती घुसणे असे प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केला आहे. या विरोधात मनसेने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. सामान्य नागरिकांना जीवनावश्यक गरजांसाठी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घ्यावे लागते. मात्र फायनान्स कंपन्या गरज ओळखून सावकारी पद्धतीने जाचकटी लादून लूट सुरू ठेवत असल्याचा आरोप मनसेनं केला आहे. यावेळी बोलताना मनसेचे शहराध्यक्ष प्रसाद पाटील म्हणाले, कोल्हापुरातील सर्वसामान्य जनतेला फायनान्स कंपन्या आणि बँकांच्या वसुली गुंडांच्याकडून नाहक छळ सुरू आहे. याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरतर्फे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज आक्रमक आंदोलनाला प्रारंभ केलेला आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देत आहोत. याच्यामध्ये 7 दिवसाचा त्यांना आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे. 7 दिवसामध्ये त्यांनी जिल्हा उपनिबंधक, बँक प्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांच्यासमोर त्यांनी संयुक्त बैठक घ्यावी, ज्याच्यामधून हा प्रश्न निकालात निघेल. पुढच्या 4 दिवसानंतर कोल्हापुरातल्या सगळ्या फायनान्स कंपन्या आणि बँकांमध्ये आम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे नंबर देऊन आम्ही त्या ठिकाणी बोर्ड लावणार आहोत. शिवाय इथून पुढे जर बघितलं, हे आंदोलन अधिकाधिक उग्र करण्याच्या दृष्टीनं जोपर्यंत नागरिकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. जर कोणत्याही नागरिकांना बँका फायनान्स कंपन्यांकडून त्रास होत असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ. आणि आजपासून सर्व पदाधिकारी जेवढे कोल्हापुरात वसुली एजंट असतील त्या सगळ्यांची पोलीस व्हेरिफिकेशन सुद्धा आम्ही पुढच्या आठवड्यात तपासणार आहोत. आणि सर्व फायनान्सच्या गुंडांना एकच सांगणं आहे, मनसेने यात लक्ष घातलेलं आहे. आज इथून पुढे जर कोल्हापूरच्या कुठल्या नागरिकांना जर तुम्ही त्रास दिला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलला तुम्हाला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. 4 दिवसानंतर आम्ही यांना 7 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना. पण आम्ही 4 दिवसानंतर सर्व फायनान्स कंपन्या आणि बँकांमध्ये एक आमचे नंबर देऊन त्या ठिकाणी आवाहनाचे फलक लावते. कुणाला त्रास होत असेल तर आमच्याशी संपर्क साधावा. तिथून पुढच्या 3 दिवसापर्यंत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीची वाट बघतोय. तिथून 7 दिवसात जर काही प्रशासनानं काहीच नाही केलं तर वसुली एजन्सीच्या नावाखाली जे भारोत्तरी गुंड फायनान्स कंपन्यांनी पोहोचलेले त्यांची पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट घेण्यासाठी आणि अशा बेकायदेशीर एजन्सी बंद करण्यासाठी आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटणार आहोत. सनदशीर मार्गाने एक निवेदन देतोय. त्यातून ही जर नाहीच ऐकलं आणि प्रशासनानं लक्ष नाही दिलं तर मनसे आपल्या स्टाईलनं फायनान्स कंपन्यांमध्ये घुसून त्यांना तुडवून मनसे स्टाईलनं धडा शिकवे. आगामी 7 दिवसात बँका, फायनान्स कंपनी आणि जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक घेऊन ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले, अभिजित राऊत, अजिंक्य शिंदे, निलेश आसगावकर, निलेश धुम्मा यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.